हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा स्वागत आहे एका नव्या कोऱ्या अशा ब्लॉगमध्ये. तूच बोलून घे ना बाबा, बोल. हा बोल. आवाज काढावा लागतो तिथे. तुझा आवाज कुठे गेलाय? निघ. किती वाजत आले? 4:30. तर आजचा ब्लॉग 4:30ला सुरू झालेला आहे. तर तो का बरं, कशासाठी, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर चला दाखवते मी तुम्हाला आज माझा काय प्लॅन आहे. आज मला करायचं आहे दिवाळीचं फोटोशूट, म्हणजे व्हिडिओ वगैरे. हे बघा इकडे चाललेले आहे डेकोरेशन. व्हिडिओसाठी, दिवाळी शूटसाठी आलेली आहे उन्नती माझ्या मदतीला, कारण मला एक हाताशी लागेलच. हे आण ते आण करायला माझ्याशिवाय तर काही कामाचं नाहीये. हा परम बघा, परम व्हिडिओ करशील ना? नाही. परम सोबत मला अभ्यंग स्नानाचा असा व्हिडिओ दाखवायचा आहे की लहान मुलाला अभ्यंग स्नान घालतानाचा. तर त्याच्यामुळे सगळं काही असं चाललेलं. तर चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा मी रेडी कशी होते. कसं मेकअप तर आजपर्यंत केलेला नाही आहे, पण फर्स्ट टाइम मला सगळं ट्राय करायचं आहे. हे बघा इकडे माझा किती सारा पसारा. काय करायचं म्हटलं का शूट वगैरे की पसारा होतोच. हा होतोच, हा मध्ये मध्ये बोलायला. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा आमचं डेकोरेशन कसं होते, काय होते. आणि हा तुम्हाला वाटत असेल डेकोरेशन कोण करते तर ते पण मी दाखवते. चला आता होते मी रेडी मस्त अशी. बघा साडी घातलेली आहे. किती वाजत आले? 5:15. आता आवरायला घेतलंय. छानसा मेकअप करणार आहे. फर्स्ट टाइम मेकअप करून शूट करायचा असं निर्णय घेतलेला आहे. म्हटलं चला आपण पण करून बघू. तर माझ्या मेकअप करायला आलेल्या आहे माझ्या नेहमीच्या सोनाली ताई. तर बघा त्या माझा कसा लुक चेंज करता. होईल का लुक चेंज? मग होईल ना, का नाही होणार. फर्स्ट टाइम करते हा. बघू आता ह्या मला फर्स्ट टाइम कसं चेंज करता. मला नक्की सांगा, मी आताची चांगली दिसते का तेव्हा चांगली दिसेल. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. रेडी झाली की मग तुम्हाला मी दाखवते. सुरू झालेला होता माझा मेकअप, की जो मी फर्स्ट टाइम करत होते. एवढा मेकअप मी कधी केलेला नव्हता, आणि ते पण शूटसाठी, की मला कुठलं तरी स्पेसिफिक शूट करायचं आहे त्याच्यासाठी मेकअप करायचा आणि नंतर शूट करायचा असं नव्हतं. पण मग ह्या ज्या आहेत मेकअप आर्टिस्ट त्या खूप छान आहेत, आणि त्यांनी म्हणजे जाणव दिलं नाही की माझं खूप डार्क मेकअप होईल असा. आणि त्यानंतर बाहेर चालू होतं माझं डेकोरेशन, जे की तुम्ही ऋतू म्हणते मी तिला पहिल्या व्लॉगमध्ये पण बघितलेलं आहे, की जिने आहोंच्या बड्डेचं डेकोरेशन केलेलं. खूप छान इव्हेंट ती डेकोरेट करते, आणि कमी वेळात आणि एकटी एवढी सगळी मेहनत करत असते ती. आणि ती करत होती ती मस्त अशी फुलांची रांगोळी, की जी मला सुद्धा माहिती नाही आणि मला कळतही नाही की तिने नेमकं हे काय केलेलं आहे आणि कसं काय केलेलं आहे. पण फायनली तुम्ही बघाल ना, खूप छान तिने फुलांची रांगोळी केलेली होती. म्हणजे जेवढं आमचं एखाद्या वाड्यामध्ये छान शूट झालं नसतं ना, तेवढं आमच्या घरापुढेच झालेलं. आणि सगळं काही ह्या दोघींमुळेच, जे की ही इव्हेंट प्लॅन करते, छान करते ती, आणि दुसरं की ह्या मेकअप आर्टिस्ट, त्या दोघींनी ना खूप छान काम केलं काल. आणि बाकीच्या ज्या होत्याच माझ्या मदतीला, की ज्या ब्लॉग काढायला होत्या, काही मदत करायला होत्या, जसे की मी बहिणीची मुलगी सोबत आणलेली होती उन्नती, की जी तिकडे तिला रांगोळीला पण मदत करत होती, नंतर इकडे पण येत होती. खूप असं छान चाललेलं होतं काल. आणि ही स्ट्रेटनिंग जी मी फर्स्ट टाइम केली, पण शपथ सांगते मला एवढं आवडलंय की असं वाटायला लागले की एनी टाइम आपण अशी स्ट्रेटनिंग करावं आणि मेकअप करावा. इतके स्मूथ हेअर वाटत होते आणि एकदम स्ट्रेट. आहोंना सुद्धा आवडले, की आहोही म्हटले की स्ट्रेटनिंग खूप छान दिसत होती असं. आणि काल त्यांनी माझे 2 लुक केलेले होते, ते मी तुम्हाला पुढे दिसेलच. पण हे सुद्धा खूप छान होतं स्ट्रेटनिंगचं. आणि कशी वाटते तुम्हाला मी नक्की कमेंट करा. आणि हे ब्लाऊजमुळे ना मी खूपच जाडी वाटते असं वाटते मला, कारण ब्लाऊज थोडासा फुगीर टाईप होतं त्याच्यामुळे. आणि ते फायनली माझा लुक झालेला कशी वाटते मी नक्की मला सांगा. इथे मला ज्वेलरी अजून घालायची बाकी होती, पण मग म्हटलं चला पहिले यांना फक्त साड्या आणि हेअर आणि मेकअप दाखवूया की मी कशी दिसते असं. आणि इकडे पण हिची पण रांगोळी एकदम फायनल रेडी झालेली होती. बघा तुम्ही बघितलं पहिले की तिने खडून काय. फायनली झाली मी रेडी. कशी वाटते नक्की कमेंट करा. फर्स्ट टाइम एवढा मेकअप आणि
असं एवढं करून काहीतरी शूट करते आणि इकडे पण चाललेली आहे बाहेर तयारी. आता थोडीशीच बाकी आहे, तुम्ही पण बघितली. आता येईल माझा व्हिडिओग्राफर जो माझे व्हिडिओ काढतो. तर चला लवकरच भेटू थोड्याच वेळात. नंतर झालं फायनल डेकोरेशन कम्प्लीट. बघू शकताय तुम्ही किती छान असं डेकोरेट तिने केलेलं आहे. ही रांगोळी आणि नंतर तिचं चाललेलं होतं इथं लाईट करायचं काम. झालेलं असं होतं की माझे मेकअप आर्टिस्ट आहे त्या पण मेकअप करून थांबलेल्या होत्या. माझा व्हिडिओग्राफर आहे जो तो येऊन उभा होता आणि मी तर ऑलरेडी रेडीच होते, फक्त राहिलेल्या होत्या लाईट्स. नंतर फायनली आमचं शूट सुरू झालं, दिवाळी शूट असं. आणि हे सगळं शूट आहे ना आम्ही फर्स्ट टाइम करत होतो, एवढं म्हणजे प्लॅन वगैरे करून असं लाईट्स वगैरे. आणि खूप छान असं वाटत होतं. मागच्या वर्षाच्या रील्स तुम्ही ऑलरेडी बघितल्या आहे की ज्या मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेल्या त्या घरच्या घरीच काढलेल्या होत्या आणि असंच मी एडिट करून त्या पोस्ट केलेल्या होत्या. पण ह्यावेळेस ठरवलं होतं की म्हणजे एकदम असं मॅनेज करूनच सगळं करायचं, एकदम परफेक्ट असं झालं पाहिजे. पण माझे पिल्लं पण मला त्रास देत नव्हते बिचारे. इकडे मी खाट टाकून ठेवलेली होती, तिकडे ते बसून मस्त गंमत बघत होते मम्मीची की मम्मीचं काय चाललेलं आहे. आणि खूप सारी मज्जा पण येत होती. पण तुम्हाला आहे ना हे सगळं 20 सेकंदाच्या रीलमध्ये बघायला काहीच वाटत नाही की खूप छान आहे बरं का, हा असा शॉट घ्यायचा आहे तसा शॉट घ्यायचा आहे. पण ते करायला किती मेहनत लागते, किती रिटेक करावे लागतात. आणि मेन म्हणजे स्माइल देऊन देऊन ते आपले गाल, म्हणजे माझे गाल इतके दुखायला लागतात ना की अक्षरशः बसलं की उठलं जात नव्हतं आणि नंतर तर स्माइल करावीशी वाटत नव्हती, इतकं सारं होत असतं. पण खरंच हाऊस असते प्रत्येकाला की लाईफमध्ये सगळा एन्जॉय झालाच पाहिजे. त्यानंतर आहोंचे आणि माझं शूट सुरू झालं, त्यांचं पण मला मदत करणंच चाललेलं होतं. मग नंतर त्यांना म्हटलं तुम्ही चेंज करा आणि आपण रील शूट करूया. आणि इथं ही रील होती माझ्या मेकअप आर्टिस्टसाठीची एक रील मी इथे शूट केलेली. त्यानंतर पुन्हा सुरू झालं माझंच की जे माझ्यासाठी फटाक्यांचं बाकी होतं त्यासाठी बघा किती सारी मेहनत करावी लागते. आणि त्यानंतर कधी एक रील बनत असते 20 सेकंदांची, बापरे. नंतर होतं माझ्या पमाचं अभ्यंग स्नान की जो मला व्हिडिओ शूट करायचा होता. आणि पमा की जी गुलाबाई अजिबात ठेवत नव्हता, की जी गुलाबाई आम्हाला आत्ता भेटलीये सगळं झाल्यानंतर. मग इथे मी केलं पमाचं सेटअप तयार. जे घंगाळ होतं ते मस्त पुढे आणलं, त्याच्यावर गुलाबाची पानं टाकले, पण त्या समई वगैरे लावून घेतलं. आणि नंतर येणार होता माझा पमा. तर पमा तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की कमेंट करा. आणि जे काही मी काल शूट केलंय ते तुम्हाला कसं वाटतंय तेही नक्की सांगा. तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्रामवर रील्समध्ये. तर इथे बघा माझा परम आहे, त्याचं शूट होतं, त्याचे सुद्धा 3-4 रिटेक झाले पण तो अजिबात असं म्हणजे कंटाळला नाही किंवा काहीच नाही. फायनल रिटेक होता त्याचा, मस्त गेला आणि स्वतःच चौरंगावर जाऊन बसला. मी म्हटलं का हा पडेल, पण नाही फायनली नीट बसला. मग आम्ही त्याला म्हटलं पमा क्लॅप क्लॅप. म्हणजे एवढंसं लेकरू माझं ते सुद्धा असं कंटाळत नाही, त्यालाही हाऊस की नाही मम्मी करते तसं आपण पण करायचं. त्यानंतर त्याचे पप्पा मम्मी बसले त्याच्याजवळ आणि आमचं सुरू झालं होतं इथं अभ्यंग स्नानचा व्हिडिओ शूट करायचं काम. तर तुम्हाला कसं वाटतंय, मागचं डेकोरेशन पण छान दिसतंय का तेही नक्की सांगा. आणि माझा पमा की जो इतका छान बसलाय चौरंगावर की म्हणजे कोणते लेकरू एवढे लहान असे बसत पण नाही आणि खूप सारे रिटेक द्यायला लावतात ते. पण माझा परम आहे की त्याने अजिबात रिटेक द्यायला लावले नाही. आणि जरी आम्ही सांगितलं त्याला की परत करायचंय तरी तो कंटाळला नाही किंवा चिडला नाही. किंवा जे उठणं आहे ते मी लावताना त्याचा व्हिडिओ घेणार होती तेव्हा सुद्धा तो असा म्हणजे त्याने हे केलं नाही की मला हे लावू नको ते लावू नको. असं असतं की म्हणजे आई वडिलांना हाऊस असली की मुलांना ऑटोमॅटिक हाऊस येते. जर ते बघतात ना की आपले मम्मी पप्पा पण व्हिडिओ करतात छान करतात तर आपण पण करायला पाहिजे. त्यामुळे पमा झाला शिवाय झाला अजिबात कंटाळत नाही. आणि शिवायचा पण व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी उन्नतीसोबत भाऊबीजेचा, तोही तुम्हाला बघायला भेटेल शॉर्ट्समध्ये. कारण जेव्हा ते व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मी साडी चेंज करत होती, माझा लुक हा चेंज होणार होता कारण मला करायचे होते हेअर कर्ली आणि साडी पण चेंज होणार होती. त्यामुळे त्या भाऊ बहिणींचं काय शूट झालं ना ते पण मी तुम्हाला दाखवलं नाही. मग म्हटलं चला एक भाऊबीजचं पण शूट व्हावं.
त्यानंतर होतं पमाचं अभ्यंग स्नानचं शूट आणि त्यासाठी मी त्याला सांगत होते की तू पाणी खेळ, जोरात पाणी मार असं. पण ते लहान आहे, असं लाजत पण होतं, थोडं लाजरं बुजरं पण आहे आणि हुशार पण आहे. मस्त असं ते पाणी तो खेळत होता. हा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तुम्ही. परमचा जो अभ्यंग स्नानाचा आहे खूप भारी झालेला आहे. आणि नंतरचं पण माझं लुक खूप छान दिसत होता. ते तुम्हाला दाखवायचंच राहिलं आहे व्हिडिओमध्ये, कारण घाईच तेवढी झालेली. कारण ह्यावेळेस वाजलेले होते 9, 9:15 आणि अभ्यंग स्नान झालं, मुलाचं शूट झालं. त्यानंतर फायनली परत येतात आम्ही नवरा बायको, की जे आमचे व्हिडिओ कधी संपतच नाही. हा व्हिडिओ करू, तो व्हिडिओ करू, असं आमचं चालूच होतं. म्हणजे फुल झाडचा व्हिडिओ झाला, त्यानंतर होता आम्हाला हा शॉट लावायचा होता, स्काय शॉट. पण ती जी होती सुरसुरी ती मध्येच थांबून जात होती आणि त्यामुळे आहोंची पण चिडचिड झाली. असे आमचे 3 रिटेक झाले. पण फायनली स्काय शॉटचा व्हिडिओ हा बनलाच. हा सुद्धा तुम्हाला शॉर्ट्समध्ये, रील्समध्ये नक्की बघायला भेटेल. चला फायनली होत आलं दिवाळीचं फोटोशूट. कसं वाटलं तर नक्की सांगा मला. आता ते बघा तो तिकडे उभा आहे, नेमका दिसत पण नाहीये. माझा व्हिडिओग्राफर तो होता, त्याने व्हिडिओ काढलेले. आणि नंतरचा हा लुक होता असा सिंपल अशी साडी. चला हे बघा इकडे होती उन्नती पण आज रेडी झालेली होती फोटोशूटसाठी. कशी दिसते नक्की सांगा. तिकडे बघा माझा. आणि हे बाय अभ्यंग स्नान करून बसलं लगेच. अजिबात तर रडलं नाही किंवा काही नाही. किती रिटेक देऊ दिले का त्याने, मस्त रिटेक दिले. आणि उन्नतीचं पण छान झालं फोटोशूट. चला आता पटकन मी खिचडी करते, खूप टाइम झाला. किती वाजले तुम्हाला दाखवते, 1 सेकंद. अरे बापरे, हे बघा किती वाजले, 9:15. मला आता बनवायची आहे खिचडी, कारण आता खूप सारा उशीर झालाय, तर जेवणासाठी काहीतरी बनवावंच लागेल. इकडे बघा माझा अवतार किचनचा. अरे रे रे रे, हे आणलेलं होतं उठणं. चला आता पहिले हा मेकअप काढते आणि मग खिचडी करते. चला भेटते थोड्या वेळात. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. हे बघा इकडे एवढं भांडे वगैरे आवरून घेतले. सगळं आवरत किती वाजले मला, 11:30. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि फर्स्ट टाइम मी असं मेकअप वगैरे पार्लर वगैरे करून शूट केलेलं, तर कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि हे जे व्हिडिओज आहेत ते आता तुम्हाला शॉर्ट्समध्ये आणि इंस्टावर रीलमध्ये बघायला भेटतील, तर शॉर्ट्स बघायला पण अजिबात विसरू नका. चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. ओ व्हेरी गुड. आवडलं असेल तर लाईक करा, छान कमेंट करा. आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर, की जे पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे केस आहे ना, ते स्प्रेमुळे असे झालेले, उद्या हेअर वॉश करावा लागेल म्हणजे चांगले होऊन जातील. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.